सामान्य विज्ञान महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? स्टेपिस, कानातील हाड. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे? फिमर, मांडीचे हाड. मानवी शरीरातील पायाचे हाड कसे असते? पोकळ असते. टिबिया नावाचे हाड कोठे आढळते? पायात, गुडघ्याखाली. मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाचे हाड सर्वात लांब असते? मांडीचे. वृद्धापकाळात माणसाची हाडे कमकुवत का होतात? कॅल्शियमच्या कमतरतेमुळे. खेळाडूंना कशापासून लवकर आणि जास्त ऊर्जा मिळते? कर्बोदकापासून. दीर्घकाळ कठोर शारीरिक श्रमानंतर स्नायूचे थकवा जाणवणारे कारण काय? ग्लुकोजचा क्षय, साठा संपणे. रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्यतः कशामध्ये व्यक्त केली जाते? ppm, पार्ट्स पर मिलियनमध्ये. शरीरातील ऊती कशापासून निर्माण होतात? प्रथिनापासून निर्माण होतात. शरीराची बांधणी करणारे घटक म्हणून कोणास ओळखले जाते? प्रथिनांना. एन्झाईम मुळात काय असतात? एन्झाईम मुळात प्रथिने असतात. जैविक प्रणालीमध्ये रासायनिक अभिक्रिया वेगवान करण्यासाठी कोणता पदार्थ जबाबदार असतो? एन्झाईम जबाबदार असतो. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते? 42% इतके असते. औषधाच्या कॅप्सूलचे आवरण कशापासून बनवलेले असते? स्टार्चपासून बनवलेले असते. मधाचा मुख्य घटक कोणता आहे? फ्रुक्टोज. कोणती शर्करा त्वरित ऊर्जा प्रदान करते? ग्लुकोज. मधामध्ये प्रामुख्याने काय असते? कर्बोदके असतात. सर्वात जास्त ऊर्जा कोण प्रदान करते? कर्बोदके. मानवी शरीरात कर्बोदकाचा साठा कोणत्या स्वरूपात असतो? ग्लायकोजेन. शाकाहारी लोक सर्वाधिक प्रथिने कशातून मिळवतात? डाळीमधून. प्रथिनाचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे? सोयाबीन. मानवी शरीरात चरबी कोठे जमा होते? मानवी शरीरात चरबी मेदऊतीमध्ये म्हणजे ॲडिपोज टिश्यूमध्ये जमा होते. उंट पाण्याशिवाय अनेक दिवस वाळवंटात राहू शकतो, हे कशामुळे शक्य आहे? त्याच्या पाठीवर असलेल्या मदारमुळे. दातामध्ये काय असते? कॅल्शियम. कोणत्या घटकाचा संबंध दाताच्या विकाराशी, दात खराब होण्याशी आहे? फ्लोरीन. हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? पोटॅशियम. सागरी तण हा कशाचा महत्त्वाचा स्रोत आहे? सागरी तणमध्ये आयोडीन भरपूर प्रमाणात आढळते. कास्ती आणि हाडाच्या निर्मितीसाठी पोषणासाठी आवश्यक घटक कोणता? कॅल्शियम. सिकल सेल ॲनिमिया हा रोग कशाच्या असामान्यतेमुळे होतो? तांबड्या रक्तपेशी. प्रथिने मुबलक प्रमाणात मिळणारे 2 खाद्यस्रोत कोणते? सोयाबीन आणि शेंगदाणे. टायफॉइडमुळे शरीराचा कोणता अवयव प्रभावित होतो? आतडे. पेचिस रोगासाठी कारणीभूत प्रोटोझोआ कोणता? एंटामिबा. डोळ्याच्या दूरदृष्टीचा आजार कशामुळे होतो? नेत्रगोलक आयबॉल लहान असल्यामुळे. कॉलरा पटकी रोगाचे कारण काय आहे? जीवाणू. इल्सा चाचणी कोणत्या रोगाच्या निदानासाठी केली जाते? एड्स. बर्ड फ्लू विषाणू कोणत्या नावाने ओळखला जातो? H5N1. कशाच्या कमतरतेमुळे दात किंचतात? फ्लोरीन. बेरियम मिल चा वापर कशासाठी केला जातो? अन्ननलिकेच्या क्ष-किरण एक्स-रे तपासणीसाठी. किडनी स्टोन शोधण्यासाठी कोणत्या इमेजिंग यंत्राचा वापर करतात? सीटी स्कॅन. तळलेले खाद्यपदार्थ रोगजनक का असतात? कारण त्यात चरबीची जास्त प्रचुरता असते म्हणून. कोणत्या जड धातूच्या विषबाधेमुळे यकृतात सिरोसिस हा रोग होतो? कॉपर. मानवी शरीरातील रक्ताच्या अपुऱ्या पुरवठ्याला काय म्हणतात? इस्किमिया असे म्हणतात. टायफॉइड हा आजार कशामुळे होतो? सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे. BCG लस कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी दिली जाते? टीबी, क्षयरोग. खालीलपैकी कोणता आजार पाण्याद्वारे पसरत नाही? फ्लू. ॲनिमिया मध्ये शरीराचे
शरीरात कशाचे प्रमाण कमी होतो? ॲनिमियामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. चेचक स्मॉलपॉक्स होण्याचे मुख्य कारण काय आहे? व्हेरिओला व्हायरस. गायीच्या दुधाचा पिवळसर रंग कशाच्या उपस्थितीमुळे असतो? कॅरोटीनच्या. कोणता रोग प्रामुख्याने हवेच्या माध्यमातून पसरतो? ट्युबरक्लोसिस क्षयरोग. धान्य हा कशाचा समृद्ध स्रोत आहे? स्टार्चचा. कर्करोगाच्या उपचारासाठी कोणते रेडिओ आयसोटोप वापरले जाते? कोबाल्ट 60. कार्बोहायड्रेट व्यतिरिक्त आपल्या आहारात ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता असतो? चरबी, फॅट. रक्ताची गुठळी होण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? व्हिटॅमिन के. अँटीबॉडी रासायनिकदृष्ट्या काय असतात? प्रथिने, प्रोटीन असतात. कावीळ आजार कोणत्या अवयवाच्या संसर्गामुळे होतो? यकृत. न्यूमोनिया हा रोग शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो? फुफ्फुसे, लंग्सवर. पूर्णपणे स्मृती जाणे, मेमरी लॉस या स्थितीला काय म्हणतात? ॲम्नेशिया. शरीराच्या विविध हालचालीसाठी ऊर्जेचा प्राथमिक स्रोत कोणता आहे? कार्बोहायड्रेट. 14 वर्षापर्यंतच्या मुलांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? प्रथिने, प्रोटीन. पित्तज्वर कोणाद्वारे पसरला जातो? एडिस इजिप्ती या डासामुळे. मानवी शरीरात संसर्ग रोखण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करते? व्हिटॅमिन ए. ECGचा पूर्ण अर्थ काय आहे? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ हा आहे. व्हिटॅमिन B6च्या कमतरतेमुळे फुफ्फुसामध्ये कोणता आजार होतो? व्हिटॅमिन B6च्या कमतरतेमुळे पुरुषामध्ये कोणता आजार होतो? ॲनिमिया हा आजार होतो. ज्या आजारात रक्तातील साखरेची पातळी वाढते त्याला काय म्हणतात? डायबेटिस मिलेटस, मधुमेह असे म्हणतात. अन्न विषबाधेमुळे सामान्यतः कोणता अवयव प्रभावित होतो? यकृत. मीनमाता रोगाचे मुख्य कारण काय आहे? पारा, विषबाधा. अनुवांशिक रोगामध्ये कोणता रोग लैंगिक संबंधित आहे? हिमोफिलिया. जपानी इन्सेफेलाइटिस कशामुळे होतो? विषाणूमुळे. दोषयुक्त किडनी असलेल्या व्यक्तीसाठी डायलिसिस वापरले जाते, त्यात कोणती प्रक्रिया अंतर्भूत असते? परासरण, ऑस्मॉसिस. EEG द्वारे कोणत्या अवयवाची कार्यप्रणाली तपासली जाते? मेंदू, ब्रेन. दुधामध्ये आढळणारे प्रथिन कोणते? केसिन. कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे थायरॉइड घेंगा हा रोग होतो? आयोडीन. दुधातील गोडवा कशाच्या उपस्थितीमुळे असतो? लॅक्टोजच्या उपस्थितीमुळे. घात करा आणि लपून बसा या नावाने कोणता विषाणू प्रसिद्ध आहे? RSV विषाणू. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? पाण्याच्या चरबीमध्ये आढळणारे फॅटी अल्कोहोल. चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती? कॅल्सिफेरॉल, कॅरोटीन, टोकोफेरॉल. ते AD, A, E आणि K सुद्धा. एका कष्टकरी महिला कर्मचाऱ्याने दररोज किती प्रथिने घेतली पाहिजेत? 45 ग्राम. एनोस्मिया म्हणजे काय? वासाची संवेदना कमी होणे. राष्ट्रीय पोषण संस्था कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश. आता हैदराबादमध्ये आहे. काली मौत कशाला म्हणतात? प्लेगला. डेंग्यू तापामुळे मानवी शरीरात कशाची कमतरता निर्माण होते? प्लेटलेट्सची कमतरता निर्माण होते. गाजर कोणत्या जीवनसत्वाचा समृद्ध स्रोत आहे? व्हिटॅमिन एचा. मानवी शरीरात जीवनसत्व ए कोठे साठवले जाते? यकृतामध्ये. थायमिन म्हणजे कोणते जीवनसत्व आहे? जीवनसत्व B1. कोणत्या जीवनसत्वात कोबाल्ट असते? जीवनसत्व B12 मध्ये. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुलाच्या अवयवाची हाडे वाकतात? जीवनसत्व D. BMD चाचणी कोणत्या आजाराच्या निदानासाठी केली जाते? ऑस्टिओपोरोसिस, हाडाचा ठिसूळपणा. एड्स कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो. मोठ्या प्रमाणात अल्कोहोल पिणाऱ्या व्यक्तीला मृत्यू कोणत्या आजारामुळे होतो? सिरोसिस. गलगंड आजार कोणत्या ग्रंथीला प्रभावित करतो? थायरॉइड ग्रंथीला. मलेरिया संसर्गजन्य टप्पा कोणता आहे? बीजाणूजन्य. एक्झिमा हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? कवकजन्य रोग. काजण्या कशामुळे होतात? DNA विषाणूमुळे.
काला आजार या रोगाचा वाहक कोण आहे? सिक्टा माशी, सँडफ्लाय. देवीच्या लसीचा शोध कोणी लावला? एडवर्ड जेनर यांनी. श्वेत फुफ्फुस हा रोग कोणत्या उद्योगातील कामगारांमध्ये आढळतो? सिमेंट उद्योगात कामगारांमध्ये. एड्स विषाणूसाठी सर्वात जास्त वापरले जाणारे औषध कोणते? झिडोउडिन, AZT. हेपॅटिस बी हा आजार कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतो? व्हायरस विषाणूमुळे. एबेस्टॉसमुळे कोणता प्रमुख रोग होतो? एम्फेसेमा.